मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। नमस्कार, बातम्या देताना मी सुभाष विघ्ने। मान्सून साठी राज्यासाठी धोक्याची घंटा आहे। यंदा पाऊस कमी होणार, चिंता वाढली आहे। यंदाच्या मान्सून बाबत चिंताजनक संकेत समोर येत आहेत। शेतकऱ्यांसाठी आणि पाणी टंचाईसाठी हा धोका आहे। मुंबईत मान्सून 15 तारखेच्या आसपास बरसेल तर उर्वरित महाराष्ट्रात 20 तारखेच्या आत पुढची आगेकूच करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुढचे काही दिवस नेमकी काय परिस्थिती असेल, वादळी पावसाचा इशारा नेमका कुठे देण्यात आलाय, जाणून घेऊयात। सॅटेलाइट इमेजनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय नसल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरामध्येही मान्सूनला पुढे जाण्यास पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे मान्सून पुढे जात नाहीये। उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे मान्सूनचे वारे पुढच्या दिशेने आगेकूच करत नाहीयेत। मान्सून 8 तारखेनंतर पुढे सरकलाच नाहीये। मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे तो पुढे सरकत नसल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। पण पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून पुढची आगेकूच करेल असा अंदाज आहे। आता हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार 18 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे। तापमान कमी झालेलं असताना आता पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये उष्णतेचा अलर्ट असेल तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिलाय। नांदेड, लातूर, बीड या भागांमध्ये वादळी पाऊस असेल तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, रायगड, मुंबई, पालघर आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये उष्णतेचा अलर्ट असणार आहे। 11 तारखेला कुठे वादळी पाऊस तर कुठे उष्णतेचा अलर्ट पाहायला मिळेल। 12 तारखेला सुद्धा कुठे उष्णतेचा अलर्ट असणार आहे तर कुठे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागांमध्ये उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 13 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे। त्याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबई या भागांमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे। 13 तारखेला हवामान विभागाने मुंबईमध्ये उष्णतेचा अलर्ट दिलाय। म्हणजेच काय तर 13 तारखेपर्यंत सुद्धा पाऊस मुंबईमध्ये दाखल होणार नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 14 तारखेचा अलर्ट पाहिला तर 14 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट आहे। दुसरीकडे रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये वादळी पाऊस पडेल तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे। 15 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रातील हवामान पाहता वादळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे। हवामान विभागाने या सगळ्या जिल्ह्यांना दिलेला वादळी पावसाचा अलर्ट हा मान्सूनचा पाऊस नाहीये, हा मान्सून पूर्व पाऊस आहे। त्यामुळे या पावसामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं। हवामान विभागानं 20 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल होईल अशी आगेकूच केली नाहीये। त्यामुळे मान्सूनला पुढे जाण्यास पोषक वातावरण कधी तयार होतं हा प्रश्न आता उपस्थित झालाय। मान्सून त्याची पुढची आगेकूच कशी करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।